हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा प्रवास आहे मावळ तालुक्यातील एका सुंदर धबधब्याकडे. चला तर मग बघूया आज काय काय अनुभवायला मिळतं. Traffic on your route is slower than usual. You should reach your destination by 12:19 p.m. हा ओल्ड पुणे मुंबई हायवेचा टोल प्लाझा आहे. हा क्रॉस केल्यानंतर 3 ते 4 किलोमीटरनी आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे जांभूळ गावाचा. प्रवासाची मजा डेस्टिनेशनमध्ये नसते, ती त्या रस्त्यांमध्ये असते. प्रत्येक वळणावर एक सुंदर दृश्य दिसतं. कधी धुकं, कधी पाऊस आणि कधी अचानक सूर्य डोकावतो. आता आपण पुणे मुंबई हायवेवरून राईट टर्न घेतो जांभूळ रोडसाठी. आता आपण मुख्य रस्ता सोडून गावाकडे आलो आहोत. मोठ्या शहरांचा आवाज मागे पडलाय. आता आपण टाकवे गावामध्ये आलो आहोत. इथून सरळ जायचं आहे. मॅपमध्ये तुम्हाला रूट दिसेलच, पण इथे एक नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. माऊ गावाजवळ आलो आहोत. इथे एक धबधबा दिसला आहे जो खूप मोठा आहे आणि बरीच लोक बघण्यासाठी जात आहे. तर आपणही तो बघूया. तुम्ही गाड्यांच्या गर्दी बघू शकता या सुंदर धबधब्यासाठी. खूप साऱ्या गाड्या इथे थांबलेल्या आहेत. अजूनही पर्यटक येत आहेत. तुम्ही हा जगताप वॉटरफॉल आहे. इथे एंट्री फी 350 रुपीज आहे. पण इथे खूप सुंदर वॉटरफॉल आहे. तुम्हाला जर जायचं असेल तुम्ही नक्की इथं भेट देऊ शकता. आम्ही ऑलरेडी याच्या मागे पण खूप सारे धबधबे आहेत. इथं विदाऊट फी पण तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही तिथेही विजिट करू शकता. खूप सुंदर सुंदर धबधबे आहेत. हा थोडा मोठा धबधबा आहे आणि पर्यटकांसाठी खूप मनोरंजक, निसर्गरम्य आणि खूप एन्जॉयबल आहे. तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता. इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे जगताप वॉटरफॉल ॲग्री टुरिझम केलं.
आपण माहू गावातून पुढे निघालो आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे आणि वाटेत एकापुढे एक असे खूप धबधबे तुम्हाला दिसतील. रोजच्या कामातून वर्किंग लोडमधून एक दिवस असा सुंदर घालवायचा म्हटलं की पुण्याजवळच्या या सुंदर ठिकाणी आल्यानंतर मन अगदी मोहून जातं. सुंदर निसर्गाचा हा आकर्षक नजारा तुम्ही बघू शकता. ही सुंदर भात शेती. मावळमधला सगळ्यात फेमस राईस म्हणजे इंद्रायणी राईस. खाण्यापिण्यासाठी गावकऱ्यांचे छोटे मोठे स्टॉल आहेत. इथे तुम्हाला चहा, मॅगी, कांदा भजी आणि बुट्टा मिळतो. आम्ही त्याचा आस्वाद घेतला. इथे काही ठिकाणी नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे कॅश सोबत ठेवा. इथे जागोजागी रोडची कामे चालू आहेत. काही ठिकाणी पूर्ण झाली आहेत तर काही ठिकाणी चालू आहेत. आता आपण मेंढेवाडी गावात पोचलो आहोत आणि हीच आपलं आजचं डेस्टिनेशन आहे. इथे गावात पार्किंगसाठी सोय आहे, पण त्याला चार्जेस आहेत. कारसाठी 50 रुपये, बससाठी 100 रुपये आणि बाईकसाठी 20 रुपये. गावात तुम्हाला घरगुती जेवणही भेटेल, तसे तुम्हाला बोर्डही दिसतील. येथे सेपरेट चेंजिंग रूम आहेत जेंट्स अँड लेडीज. इथे एक मंदिर आहे. इथून सरळ जायचं आहे पुढे. एक लेफ्ट घ्यायचा आहे आणि लगेचच पुढे जाऊन राईट घ्यायचा आहे. तिथे तिकीट काउंटर आहे. पर हेड त्याचे चार्जेस 20 रुपये आहेत. इथून 100 मीटर आत आणि फायनली आपण आलो आहोत मेंढेवाडी वॉटरफॉलला. खरं सांगायचं तर फोटोमध्ये हा धबधबा जितका सुंदर दिसत होता त्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर हा प्रत्यक्षात आहे. हे कोसळणारं पाणी, त्याचा आवाज आणि चेहऱ्यावर उडणारे थंडगार पाण्याचे तुषार, हा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. अशा ठिकाणी आल्यावर काही बोलावंसं वाटत नाही. फक्त हा निसर्ग डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावासा वाटतो.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.